चंदा राजेश साळुंखे यांना उपसरपंच पद देण्यात आलेलं आहे। आपण थेट त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बघूया की त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की कमी कालावधीमध्ये त्यांना सरपंच पद भेटलेलं आहे आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काम करण्यात येणार आहे आणि गावाच्या समस्या जटिल असताना ते कसे काय सोडवणार आहेत, आपण एक त्यांच्याशी चर्चा करूया। स्वागत आहे आपला पडग्यामध्ये प्रथमच चंदा राजू साळुंखे यांना उपसरपंच पदाचा एक खुर्ची भेटलेली आहे। अनेक वर्षाची प्रतीक्षा त्यांच्यात मिटलेली आहे। मॅडम काय सांगा, तुम्हाला अनेक वर्ष तुम्ही म्हणजे 5 वर्ष निघून दिले उगवत्या आणि मावळत्या काळामध्ये तुम्हाला आज उपसरपंच पद भेटलेलं आहे। 2026 न 2025 या काळाच्या मध्ये तुम्हाला सरपंच पद भेटलेलं आहे। काय तुमच्या भावना आहेत आणि कशा प्रकारे या गावाच्या विकासामध्ये आपण तुमचा सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा राहू शकतो? गावामध्ये अनेक प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, गटारी आणि फिल्टर प्लांटविषयी काय सांगाल? वेळ कमी, कालावधी कमी, कशा प्रकारे आपण गावाला न्याय मिळवून देऊ शकता? कालावधी कमी असल्यामुळे तरी पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार की त्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणार। मला जितकं करता येईल तेवढं मी खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन। कालावधी कम असताना सुद्धा सरपंच पद मॅडम साहेबांना भेटलेलं आहे, पण कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न चंदा राजू साळुंखे यांचा राहणार आहे। बिंदास गोल्ड न्यूज चॅनल, मी रणजित राव साळुंखे, पडगाव।